हॅलो फ्रेंड्स, सिक्रेट सेंटाबद्दल सगळ्यांना माहिती असेलच. खूप मस्त धमाल येते सेलिब्रेट करताना. मला यावरून एक इन्सिडेंट आठवला. जेव्हा मी ऑफिसमध्ये नवीन जॉईन झाले होते ना, तेव्हा ठरलं सगळ्यांचं की आपण सिक्रेट सेंटा सेलिब्रेट करायचं. मग चिट्स बनवल्या गेल्या, प्रत्येकाला प्रायव्हेटली बोलवलं गेलं, चिट उचलायला सांगितल्या गेल्या आणि चिटमध्ये आपण कुणाचे सिक्रेट सेंटा आहोत हे नावसुद्धा समजलं. आणि तेव्हा असं बोलणं झालं होतं की आपण प्रत्येकानं म्हणजे 500 रुपये बजेट असेल, 500 रुपयापर्यंत तुम्ही काहीही त्या व्यक्तीसाठी खरेदी करू शकता. आम्ही जवळजवळ एक 25-30 लोकांची टीम होती आमची. तर माझा तो फर्स्ट टाइमच होता, त्यामुळे मी म्हटलं की चला मस्त आपण ज्याचं कुणाचं नाव आलेलं आहे त्या व्यक्तीला मी फारशी ओळखत नव्हते, पण तरीसुद्धा माहिती होतं की फिमेल आहे. आणि मग त्या व्यक्तीसाठी मी मस्त टॉप म्हणा, चॉकलेट्स, त्याच्यामध्ये इयररिंग्स किंवा अजून त्याच्यामध्ये परफ्यूम असं काही काही घेतलं सगळं. कारण 500 रुपयाच्या आतमध्ये घ्यायचं होतं आणि बजेट कम्प्लीट. माझं बजेट गेलं होतं 700पर्यंत. म्हणजे इथे मला काही बजेट काढायचं नाही आहे. पण असं मी मस्त त्याला छान तयार केलं आणि झालं. सेलिब्रेशनचा दिवस आला, सिक्रेट सेंटा. आणि मग प्रत्येकानं ते आपले सिक्रेट हे जे होते गिफ्ट्स होते ते शेअर केले. कुणाकुणाच्या नावाला आले होते, प्रत्येकाने एकेकाने ओपन करून दाखवले वगैरे. मला फक्त इथे ना एक मेन्शन करावंसं वाटतं की हा दिवस साजरा करताना ना आपण दुसऱ्यांना मस्त हॅपी करायचं असतं. आपल्याकडनं जेवढं जमेल तेवढं त्यांना खुश करायचं असतं. आता बजेट आपलं ठरलं होतं ना 500पर्यंत आहे म्हणून, तर मग तिथपर्यंत घ्यायला काय हरकत आहे. त्या दिवशी मी हे बघितलं ना की कित्येक जणींनी ना खूप छान छान गिफ्ट्स आणले होते. म्हणजे 500च काय, 500च्या खूप पुढेही गेलं होतं ते बजेट. एकच दिवस असतो आणि आपल्याला ते सिक्रेट सेंटा म्हणून ते खुश करायचं असतं दुसऱ्याला. मला असं म्हणायचं होतं की आपलं बजेट जर ठरलंय ना तिथे 500 रुपीजपर्यंत द्यायचंय, तर त्या दिवशी मी असं हे बघितलं ना की कित्येक जणांनी खूप छान छान गिफ्ट्स आणले होते, म्हणजे बजेट क्रॉस करून सुद्धा. पण काहींचे गिफ्ट्स म्हणजे अगदी खूप हे वाटलं मला की यार काय गिफ्ट्स आहेत का हे, म्हणजे कुणी काही देऊ शकतो का, असं का करतात. आता माझंच उदाहरण घ्या ना. त्या दिवशी मी एवढं सगळं दिलं आणि मी ओपन केलं तर माझ्या ह्याच्यामध्ये एक साधा मग होता, चहाचा मग जो असतो तो मग होता. ते जाऊ दे, मला काही त्याचं वाईट वाटलं नाही. आपण काही गिफ्ट्स कितीतरी करू शकतो. पण हे जे घडतं ना, आता माझ्याबरोबर अजून एक मुलगी होती. तिने सुद्धा तिच्या लिस्टमध्ये जे नाव आलं होतं, तिच्या चिटमध्ये जिचं नाव आलं होतं, तिच्यासाठी तिने इतकं छान छान गिफ्ट्स आणले होते. पण त्या बिचारीला अगदी खूप छोटंसं काहीतरी एवढंसं दिलं गेलं होतं. म्हणजे ते सांगण्यासारखं पण नाहीये काय. म्हणजे असं नाही करायला पाहिजे. मला फक्त एवढंच म्हणायचं की हा दिवस इतकं छान एन्जॉय करायचा असतो ना. तुम्हाला जर त्याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे ना, तर मग खुश करा सगळ्यांना. आणि जे बजेट दिलेलं आहे ना तो ते ॲटलिस्ट तेवढं तरी आणायला पाहिजे. अगदी किरकोळ कुणीकडनं नावाला जायचं घेतलंय ना आता यांनी आपल्याला त्याच्यात सेलिब्रेट करायला म्हणून भाग घ्यायचा आणि ते कुणीकडनं करायचं, त्यापेक्षा सरळ सांगायचं की नाही, मला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये, मला नाही करायचं. जर करायचं असेल ना तर प्रॉपर करावं. सो मेरी क्रिसमस.